सगळंच उघड उघड दिसतंय. वसुंधरा, तुमची तब्येत ठीक नव्हती म्हणून आपण विसर्जन सोडून घरी गेलो. आराम करायचं सोडून तुम्ही इथे निघून आला, तेही असं कोणालाही न सांगता. अहो आई किती चिडल्या तुमच्यावर, काही आयडिया तरी आहे का तुम्हाला? हस, तनयाने पहिल्यांदा नवीन सून म्हणून स्वयंपाक केला होता जो आईला अजिबात आवडला नाही. आता या सगळ्याचा राग ती तुमच्यावरच काढणार ना? आकाश, नाही म्हणजे तिची चूक नाहीये, चूक माझीच आहे. काय झालं, मला जरा कसं तरी होत होतं म्हणून मीच घाबरून तिला बोलवून घेतलं. म्हणजे आई काय काय होतं तुम्हाला? नाही काही नाही, आता बरं वाटतंय. पण कसं आहे ना आकाशराव, म्हणजे लग्नानंतर बरेच दिवस झाले आम्हाला वसूवर अवलंबून राहायची सवय ना, ती अजून काही जात नाही आमची, म्हणून आम्ही तिला बोलवून घेतलं. पण सॉरी, व्हेरी सॉरी. अगं सॉरी काय, इनफॅक्ट मला वाईट वाटतंय की गरजेच्या वेळी तुम्हाला फक्त वसुंधरा आठवली, मी नाही. नाही, आय अंडरस्टँड. ऑब्व्हियसली तुम्ही वसुंधरांनाच इथे बोलवाल, पण ऍटलीस्ट त्यांनी तरी मला सांगायला हवं होतं ना. ऍटलीस्ट आज सांगायला हवं होतं. बाबा तुम्हाला माहिती आहे का, आज विसर्जनात या चक्कर येऊन पडल्या होत्या. आता परत काही झालं असतं म्हणजे. काय ग बसू? हा आकाशराव, तुम्ही रागवायच्या, ओरडायला ओरडा. बाबा प्रश्न ओरडण्याचा नाहीये, मी घाबरलो होतो. आता घरी जाऊन आई ओरडणार ते वेगळं. कशा, आय एम सॉरी. माझं चुकलंच आहे, तर मी सगळं ऐकून गेलं तर. हो तुम्ही ऐकून घ्याल, पण मला नाही आवडत ना आईने तुमच्यावर चिडलेलं. पण तुम्ही असं वागणार असाल तर. आकाशराव खरंच सॉरी, म्हणजे चूक झाली आमची. आम्ही वसुंधराला इकडे बोलवून घेतलं, खरंच सॉरी. नाही म्हणजे वाटल्यास आम्ही जयश्रीताईंची घरी येऊन माफी मागतो. बाबा प्लीज, सॉरी काय, तुम्हाला कोणालाही सॉरी म्हणायची गरज नाही. अहो मी म्हणालो ना, मी फक्त थोडं पॅनिक झालो होतो, दॅट्स इट. आणि घरची काळजी घेऊ नका, ते सगळं ठीक आहे. आकाशराव, आय एम सॉरी. अगं टेस्ट कर ना. कसं? खूप छान. थँक्यू. चला, गुड नाईट. माझं थोडं स्किन केअर रुटीन पण बाकी आहे ना. गुड नाईट वहिनी. गुड नाईट. वसुंधरा, खाऊन घे पटपट. मी वहिनी वहिनी, नाही नाही नाही, अगं असू देत. मी करते सगळं, तुम्ही जा झोपून घ्या. अगं असं काय करते, आवरते तू जेव. वहिनी मी करते. नक्की? हो अगदी. तुम्ही नका काळजी करू, झोपा तुम्ही आरामात. ठीक आहे, आधी पोटभर जेवून घे आणि मग नंतर कामं कर. काय? बाय, गुड नाईट. आकाशराव, ते काय करताय तुम्ही? झोपायचं नाहीये का?
उद्या उद्या ऑफिस आहे ना. काय झालं? असं का बघताय तुम्ही? वसुंधरा, ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. प्लीज नाही म्हणू नका. सकाळी चक्कर आल्यापासून तुमचं काहीतरी पेन असतं. म्हणूनच बरं नसतानाही तुम्ही एवढं पायपीट करून घरी गेला, राईट? असं नाहीये. आईला बरं वाटत नव्हतं. वसुंधरा, मी तुमच्यावर आरोप करत नाही. पण तुम्हाला कसला त्रास होत असेल तर ते जाणून घेण्याचा हक्क आहे ना मला. इतके क्लोज तर आपण नक्की झालो आहोत, मग आपल्यामध्ये असं शेअरिंग असायला पाहिजे ना. मला तर कळतच नाही की लोक आपल्या जवळच्या माणसांपासून का गोष्टी लपवतात. नात्यांमध्ये जर ट्रान्सपरन्सी नसेल तर मग काय अर्थ आहे? कितीतरी चांगले संसार या कारणावरून मोडतात. अहो, काही चुकीचं बोलतोय का मी? सकाळी तुमची अवस्था बघून मी किती घाबरलो होतो मला माहिती आहे. थरथर कापत होता तुम्ही.